नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आणि आपण चाललो आहोत दख्खनचा राजा ज्योतिबाला। ज्योतिबा मंदिरात जाताना प्रथमतः होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन। मंदिरात जाण्यापूर्वी बाहेर खूप सारे दुकाने आहे। तिथे चिरमुरे, बत्ताशे, गुलाल, दवना आणि खूप काही गोष्टी मिळतात। आता आपण आहोत मंदिरात आत जाण्यासाठी असलेल्या दक्षिण दरवाजाकडे आणि आपण तेथून आत जाणार आहोत। दख्खनचा राजा ज्योतिबा यांचे मंदिर वाडी रत्नागिरी येथे आहे। हे मंदिर कोल्हापूरपासून अंदाजे 18 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर अंदाजे 3124 फूट उंचीवर आहे। या मंदिराच्या परिसरात ज्योतिबाच्या नावानं चांगभल या मंत्रोच्चाराचा गजर केला जातो। ज्योतिबा यात्रेची सुरुवात ही चैत्र महिन्यातील पौर्णिमेला होते। या यात्रेची सुरुवात अंदाजे फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये होते। मुख्य यात्रेपूर्वी भक्तांची या मंदिराकडे चालत जाण्याची परंपरा आहे। या मंदिरात हा होणारा उत्सव हा भगवान ज्योतिबा यांच्या संरक्षक म्हणून झालेल्या विजयाचा सोहळा म्हणून साजरा केला जातो। यात्रेच्या काळात कोल्हापूर जवळ असलेल्या वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी असते। भगवान ज्योतिबांच्या पालखीची भव्य प्रमाणात मिरवणूक काढण्यात येते आणि त्या ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजवले जाते। तसेच या काळात या परिसरात उत्साहपूर्ण वातावरण तयार झालेले असते। यात्रेच्या काळात ज्योतिबा मंदिराचा परिसर हा खूप जास्त प्रमाणात गुलालांनी भरलेला असतो। आता आपण येथून जाणार आहोत मंदिरामध्ये। मंदिरात जाण्यापूर्वी प्रथमतः होते नंदी महाराजांचे दर्शन। ही आहे दख्खनचा राजा ज्योतिबांची पालखी। आता आपण घेणार आहोत दख्खनचा राजा ज्योतिबांचे दर्शन। ज्योतिबाच्या नावानं चांगभल। दख्खनचा राजा ज्योतिबा हिमालयातून कोल्हापुरात कसा आला यामागे आख्यायिका अशी सांगितली जाते की एका काळी कोल्हापूरच्या डोंगर भागात रत्नासूर नावाच्या राक्षसाचा प्रचंड अत्याचार सुरू झाला होता। या राक्षसाचा संहार करण्यासाठी करवीर निवासिनी अंबाबाई यांनी देवांकडे मदतीसाठी अर्धहाक दिली। तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीच्या तेजातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली आणि त्या दिव्य शक्तीने ज्योतिबाचा अवतार घेतला। ज्योतिबा हे केदारनाथ म्हणजेच भगवान शिवांचे रूप मानले जाते आणि ते हिमालयातून दक्षिणेकडे कोल्हापूरकडे आले। त्यांनी रत्नासूर आणि इतर असुरांचा वध करून त्या वाघाला भयमुक्त केले। युद्ध संपल्यानंतर ज्योतिबा परत हिमालयाकडे निघाले, पण हे कळताच अंबाबाई अनवाणी पायाने त्यांच्या मागे धावत गेल्या आणि विनंती केली, या करवीर नगरीच्या रक्षणासाठी तुम्ही इथेच थांबा। ज्योतिबांनी ही विनंती मान्य केली आणि कोल्हापूर जवळील वाडी रत्नागिरी या डोंगरावर आपले स्थान घेतले। तेव्हापासून त्यांना दख्खनचा राजा ज्योतिबा म्हणून ओळखले जाते आणि आजही लाखो भक्त तिथे जाऊन ज्योतिबाच्या नावानं चांगभल असं जयघोष करतात। मंदिराच्या परिसरात असलेले हे आहे शनिदेव मंदिर। या तोफाच्या सलामीने ज्योतिबा यात्रेचा प्रारंभ होतो। आता आपण घेणार आहोत मंदिर परिसरात असलेल्या श्री काळभैरव देवाचे दर्शन।
व्लॉग आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.